तर गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि वाजलेत किती बघा, 5:20 झालेत मित्रांनो. आणि आपण आहोत आता बडोदा रेल्वे स्टेशन. हे जे समोर दिसतंय तुम्हाला बडोदा रेल्वे स्टेशन आहे. इथे सगळं टॅक्सी स्टँड आहे. गाडी पार्क करून रात्री मित्रांनो इथं झोपून घेतलं होतं मी. म्हटलं बघूया, इकडे विचारलं आजूबाजूला तर बोलले सकाळी 4-5 वाजेपर्यंत वाट बघा, जर बुकिंग लागली तर तुम्हाला उबर रिटर्न बुकिंग देणार. अरे नाही तर तुम्हाला काही नाही भेटणार, तुम्हाला खालीच जावं लागेल. म्हटलं ठीक आहे चला. 5 वाजेपर्यंत वाट बघितली मित्रांनो, काही बुकिंग भेटली नाही आपल्याला. तर आता निघायचा विचार करतोय, कारण उन्हाच्या आधी हायवे हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे आहे तो क्रॉस करायचा आहे, कारण नंतर मग तिथे गरमीत खूप हाल होईल. सो त्याच्यासाठी गाडी मस्तपैकी गरम झाली, साफ सूप करून घेतली. आता झोपच येत नव्हती मित्रांनो, खूप दिवसानंतर रात्री गाडीत झोपलो. त्याच्यामुळे काल रात्री आपण इथं आलो होतो, 12च्या दरम्यान आलो होतो. आणि येताना जेवण पण केलं मी रस्त्यात, तिथे पुलाव वगैरे खाल्ला. आणि काय चव नव्हतं त्याला, पण ठीक आहे आता काय बोलणार. या साईडला तेच मित्रांनो, सगळं गोडधोड जेवण असतं, त्यामुळे आपल्याला ते जमत नाही. आणि खाल्लं मी पुलाव कसं तरी, आणि आलो रात्री झोपलो. आता पण 3 वाजल्यापासून उठलोय मी, तर झोप येत नव्हती. मग इकडं फ्रेश वगैरे होऊन आलो 3-3:30ला, आणि येऊन या बाजूच्या चेअरमध्ये बसून घेतलं होतं. म्हटलं डोळे बंद करून, शेवटी नाहीच काय. म्हटलं चला आता थांबण्यात काय अर्थ नाही. झोप पण झाली, आराम पण झालाय चांगला आपला. आता नॉनस्टॉप आपण डायरेक्ट घरी निघायचंय. इकडनं आपलं लोकेशन दाखवतोय मित्रांनो, किती तुम्हाला दाखवतो. आपलं इथनं लोकेशन आहे. पहिलं ब्लूटूथ कनेक्ट करूया. कनेक्ट झालं, ओके. 8:16 दाखवते मित्रांनो घर आपलं. आता याच्यात पण आपण घरापर्यंतच नाही जायचंय, आपण जायचंय वसईला. वसई ईस्ट टाकतो. सात तास 2 मिनिटं दाखवते. 363 किलोमीटर आहे वसई ईस्ट. वसईपर्यंत आपल्याला ट्रिप घेत जायचं, जेणेकरून आपल्याला परवडेल थोडंफार. 1,000-1,500चा तरी धंदा घरी जास्तो पण होईल आपलं तिकडनं. सो 7 तास 2 मिनिटं दाखवतंय. बाकी मुंबईतच ट्रॅफिक आहे, बाकी इकडे ट्रॅफिक नाही आहे काही. आणि 11:30 दाखवतोय टाइम पोहोचायचा. बरोबर माझं कॅल्क्युलेशन होतं. मी 3 वाजता विचार करत होतो निघायचा, पण म्हटलं बरं झालं नाही निघालो, थोडा वेळ थांबून निघायचं म्हटलं. तर पूर्ण सेटअप करून घेतो, ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करून घेतो. मोबाईलची चार्जिंग उतरली आहे पूर्ण, ती करून घेतो आणि निघतो आता. चला, रस्त्यात तुम्हाला एक्सप्रेस आता इथनं एक 10 मिनिटात आपण 5-10 मिनिटात एक्सप्रेस पकडू. आणि मग एकदा हायवेला लागलो की नाश्ता करायला थांबायचं. फक्त चांगली जागा बघून नाश्ता करायला थांबणार आहे. आणि मग कारण आपण डायरेक्ट घरी जाऊन जेवणार आहे मित्रांनो, बाहेर नाही काय खाणार. त्यामुळे एक 7-8च्या दरम्यान आपण थांबू नाश्ता करायला, चांगली जागा बघून. आणि बघूया कसं काय होतं प्रवास आपला आताचा. गाडी सगळं चेक केलं, एकदम व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर चला निघूया पटकन, वेळ न वाया घालवता. तर गाईज झालोय आपण एंटर. टोल क्रॉस करून हायवेला लागलोय आणि एक लाईन उतरली. आपल्याला जायचंय, CNG पंप लावलाय जिथे काल आपण CNG भरलाय. 232 किलोमीटर आहे इथनं. गाडी आपल्याला तिकडे न्यायची आहे आता एवढ्या CNG मध्ये. तर ॲव्हरेजमध्ये गाडी चालवणार आहे, ना जास्त दाबणार आहे ना पळवणार आहे, एकदम स्लाइटली गाडी पळवायची आपल्याला. त्यामुळे चला लागलो आता हायवेला. आता नॉनस्टॉप हा सेम समृद्धी हायवे आहे मित्रांनो, पण खूप जपून चालावं लागतं. इकडे जर बाहेरची प्लेट बघितली ना, इतके ॲरोगंटली चालतात ना लोक, इतके ॲरोगंटली चालतात. काल मी बघितलं ना. आणि मित्रांनो इतके रफ चालतात ना इथे. काल लिटरली एक इनोवावालाने आहे ना, डिवायडर्स होते राईटच्या ओव्हरटेकच्या लेनमध्ये, त्याला ते दिसलेच नाही, कंट्रोलच नाही झाली, त्याने उडवून सगळे निघून गेलं आणि थांबला होता आतमध्ये. आम्ही सगळे म्हणजे मी मागेच होतो, त्याच्या बरंच मागं होतो, तो उडवून थांबला होता तेव्हा मी बघितलं ते. सो चला
लागलोय आता आणि लागला आपला फायनली 5वा गिअर. आता काय सोडत नाही आपण. आता जवळजवळ 2 तास 2.5 तास तरी आपल्याला हा रस्ता कंटिन्यू आहे. तर चला पोहोचूया. आणि लोक मस्त व्ह्यू झालाय बघा, तुम्हाला पण दिसतोय याच्यामध्ये की काय व्ह्यू आहे खतरनाक. मित्रांनो अजून काय पाहिजे. सकाळ सकाळचा जो सनराईज बघायला भेटेल आज, तो काय काय म्हणजे वेगळीच मजा येते आजचा सीन बघायची. बाहेर यायचं आउट स्टेशनला तर हीच मजा आहे मित्रांनो. तर चला बघूया. आता गाडी चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट करूया, कारण 90-100ला गाडी इकडे चालवावी लागते, त्यामुळे शूट करणं चांगली गोष्ट नाही. तर चला कंटिन्यू आपण राहूया रोडवरती. पुढे काय असेल अपडेट तर तुम्हाला देतो. आहे आपण आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आता पोचलोय मित्रांनो सुरतला. मस्त प्रवास झालाय. जवळजवळ 100 किलोमीटर 100-150 किलोमीटर चालवली आहे गाडी. अजून इथनं 130 किलोमीटर बाकी आहे वापी. आणि वापीमध्येच्या आधीच CNG भरायला लागणार आहे. 4 लाईनच राहिली आहे. थोडंसं पाय मोकळे करायला सुसू ब्रेक घेतला आपण. आवाज बघा असा. आणि हा ब्रिज हलतोय पूर्ण, तर थांबायचं नाही इकडनं. आता निघायचं लगेच. आपल्याला फक्त सुसू ब्रेक घेतला. थोडंसं पाणी पिऊया आणि निघूया. बाहेर उभं राहणं पण रिस्की आहे. गाड्या एवढ्या जोरजोरात येत आहेत ना, काय बोलू तुम्हाला. आणि ब्रिज हलतोय हा गदगद गदगद गद हलते. बघितलं गाडी कशी ब्रिजवर आहे. आपण एवढ्या जोरजोरात हलतोय ब्रिज. बघा बघा. सो चला बाहेर उभा होता तरी पण हालत होता. चला इथनं निघूया. पहिलं पाणी पिऊया आणि निघूया. चला मित्रांनो ॲक्सिडेंट बघा कसला झालाय. फुल स्पीडला येऊन मित्रांनो घुसलाय डायरेक्ट ह्याच्यावरती टोल बूथच्या काउंटरवर घुसलाय तो मित्रांनो. एवढा स्पीडला होता तो. तुम्हाला बघा दिसत असेल तर मागच्या ह्याच्यामध्ये मिरर मध्ये. बाप रे काय खतरनाक घुसलाय तो. बरं गाडी कंट्रोल कशी नाही झाली मला ते कळलं नाही, कारण जिथे रोड संपतोय इथपर्यंतच हा हायवे आहे. आता इकडनं आहे ना आपण हा दिल्ली मुंबई हायवे संपतो आणि इकडनं लेफ्ट मारलं तर सापुतारा नाशिकला रोड जातो आणि राईट मारला तर नवसारी मुंबईला रोड जातो. ॲक्च्युली हा नवसारीचाच भाग आहे. तर हा लेफ्टला गेलाय तो नाशिकला गेला मित्रांनो. आणि आपण आता राईट मारून मुंबईच्या दिशेने जाणार. तर मस्त प्रवास झाला. फटाफट आलो मी. याच्यासाठी या टायमाला निघालो ना, या टायमाला कारवाले कमी असतात ह्या रोडला. काल रात्री मी बघितलं ना मित्रांनो, ट्रकवाल्यापेक्षा ना कारवाल्यांचा त्रास या रोडला लय. इतके रफ आणि इतके उठसूट चालवतात ना कसे. आणि लाईटी मारत होते रात्री. बापरे एवढं त्या लोकांना पास द्यायला एवढा त्रास झाला मला काल. म्हणजे एवढा वेळा स्लो करायला लागायची, कारण एक स्पीड मुवमेंट ठेवायला. तर आता पूर्ण रोड खाली होता. खूप कमी कार होत्या आणि होत्या त्या पण साईडने निघून जात होत्या. मी एक राईटचा पट्टा पकडून ओव्हरटेक लेन पकडून चाललो होतो. त्यामुळे प्रवास चांगला झाला आपला. पटापट क्रॉस झाला नॉनस्टॉप. फक्त एकदा वॉशरूमसाठी थांबलो आणि मस्त. आता मित्रांनो मी ना लावलं होतं वापीचं लोकेशन, पण आता 2च लाईन CNG राहिले आणि मी मध्ये चेंज केला. आता ते 11 किलोमीटरवर 13 मिनिटावर एक CNG पंप आहे, तर तिथलं लावलंय. आता सगळ्यात पहिलं बघू बरोबर आहे का ते, कारण इथे एकदा थांबून, कारण जर नसेल तर गडबड व्हायची परत. तर बघूया कुठला आहे काय आहे ते तुम्हाला सांगतो. बघायला भेटेल तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये. थांबतो पहिले इथे एका साईडला गाडी लावतो आणि मग बघतो की कुठला आहे नक्की ते. नाही तर काहीतरी भलतंच असायचं आणि मी भलतंच लावायचं. चला बघूया कुठला गुजरात स्टेशन आहे ते, गॅस स्टेशन आहे ते. चला तर गाईज थांबून एकदा व्यवस्थित लोकेशन चेक केलं तर बरोबर आहे. एक हिंदुस्तान टाइम्सच म्हणतोय यार, हिंदुस्तान पेट्रोलियमचा एक पेट्रोल पंप आहे. त्याच्यावरती CNG अवेलेबल आहे आणि 4.5 ची रेटिंग आहे त्याची. म्हणजे चांगला आहे तिथे गॅस कंटिन्यू असणार आहे. तर चला बघूया. गाडी आता 2 लाईन आहे. 652 किलोमीटर चालली आहे काल घरनं निघाल्यापासून आणि अजून
इथनं 3-3.25 तासाचं अंतर दाखवतंय मला. तरी पण बघूया आता कसं काय. मी कुठला लोकेशन लावलंय मीच विसरलो. घरचं लावलंय की ह्याचं लावलंय, वसईचं लावलंय आय थिंक मी. त्याच्यामुळे ते दाखवतंय 3.5 तास अजून. सो अजून इथनं वापी मित्रांनो 70-80 किलोमीटर वापी आहे अजून. तर तेवढं आपण हे 60-70 किलोमीटर आहे अजून वापी तरी. आणि रोड असाच आहे आता पूर्ण वापीपर्यंत मित्रांनो रोड असा आहे. त्यामुळे टेन्शन नाही. आता पटकन CNG भरायला थांबतो आणि मग बोलतो. नाश्ता पण करायचा आहे आपल्याला, पण आधी CNG भरूया आणि मग पुढे नाश्ता एखादं चांगलं हॉटेल बघून. इथे होतं चांगलं हॉटेल, पण चांगलं जागा बघून मग नाश्त्याला थांबूया. चला मित्रांनो, आलोय आपण CNG स्टेशन. मस्त CNG भेटलाय गाईज. काय गर्दीच नाही, पटकन CNG भरून होईल आपला आणि मस्त काम झालं आपलं. चला CNG भरूया मित्रांनो. मस्त आहे गुजरात लाईनला CNGचं काही टेन्शन नाही. नेक्स्ट स्टॉप कुठला लावलंय मी ते बघतो पहिलं. वसई लावलंय मी. 3 तास 5 मिनिटं दाखवतोय अजून वसई इकडनं. 175 किलोमीटर आहे. ठीक आहे भाई, काय प्रॉब्लेम नाही. आता फक्त एक नाश्त्याचा ब्रेक घ्यायचा आणि मग डायरेक्ट वसई ईस्ट गाठायचं तिकडनं घरी. चला बघूया. वापीमध्ये विचार करतोय काय पॅसेंजर भेटले तर तेवढंच खर्च निघेल. बघूया, दोन्ही पण ट्राय करूया आपण. कसं काय ते मला सांगतो काय कसं काय होतंय ते. चला तर मित्रांनो, आलोय आपण वापी ब्रिजच्या खाली. आपण वलसाडला हा सरळ जो रोड जातोय तो वलसाडला जातोय. लास्ट टाइम जेव्हा आपण आलो होतो वलसाडला तेव्हा इकडनं येऊन अरे गुजरातचे लोक आहेत मित्रांनो. मुंबईला जाणारे लोक तर उभे आहेत. तर बघूया मुंबईला काय सीटा भेटतायत का इथे. समोर तर आहेत पॅसेंजर उभे. लेट्स सी, बघूया कोण आहे का. तर काय झालाय पोपट आपला. इथे पण काय भेटलं नाहीये. आता 2 तास दाखवतोय आपल्याला वसई. तर चला आता डायरेक्ट वसईला. आता कुठेच नाही थांबायचं मित्रांनो. नॉन स्टॉप आलाय आता तर आपण. आणि एव्हरेज पण चांगला दिला गाडीने आता येताना. चांगल्या गॅसमध्ये आली आहे गाडी. आपण जास्त पळवली नाही ना त्याच्यामुळे. तर 70-80 पकडून चाललोय तर एव्हरेज चांगला देते आहे गाडी. आणि तर असं काय. आणि आता ह्या रोडला मित्रांनो टफ काम म्हणजे एकच आहे की ट्रकवाल्यांना सांभाळायचं. या रोडला ट्रकवाले कारवाल्यांपेक्षा बेकार चालतात. इकडनं पुढे कारवाले बेकार चालतात आणि इकडनं पुढे ट्रकवाले. वापीपासून इकडे ट्रकवाले बेकार चालतात. आता ह्या लोकांचं सामोरं करायचं आपल्याला. तर चला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी गाडी चालवतोय आता. तर चला आता नाश्त्याला थांबूया चांगलं हॉटेल बघून मित्रांनो. लास्ट टाइम थांबलो होतो तिथेच थांबूया बॉर्डर क्रॉस करून. काय अजून एवढी अशी कळकळून नाही लागले. 9:15 झालेत. 9 झालेत आत्ताशी. अर्धा-पाऊण तासात आपण म्हणजे 15 मिनिटात तर आपण याला पोहोचू. 10-15 मिनिटात आपण बॉर्डर क्रॉसच करून टाकू. तर बॉर्डर एकदा क्रॉस झाली की मग नाश्ता करायला थांबू. चला गाईज, आता एक कांड झालाय. हा जो समोरचा पे ना पिकअपवाला जो लेफ्टच्या मधल्या लेननी चाललाय तो मित्रांनो तो झोपेत चाललाय का दारू पिली त्याने काय कळत नाही. पण तो आता ह्या राईट साईडच्या डिवायडर आहे ना ह्या लाईनला आपटून गेलाय. तो नक्कीच दारू तरी पिलाय नाही तो झोपेत चाललाय. तो काहीतरी गडबड आहे त्याची. लवकर त्याच्या आधी आपल्याला इकडनं क्रॉस व्हायचंय. कारण तो लेफ्ट राईट करतोय. आणि त्याचं काय लक्षण होतं का काय नव्हतं काय कळलं नाही. पण झालाय त्याचा काम भारी. आणि गाडीची काच फुटली. झोपत आहे तो. दारू पण पिलाय, झोपेत पण आहे मित्रांनो. तो पेंगतोय तो. चला पोहोचूया. हेच बेकार आहे यार या रोडला. म्हणून मी रात्र काढली. कारण ह्या रोडला ना लय झोपेत चालतात आणि अर्धा धुवून चालतात कसे पण. त्यामुळे मी काल रात्र तिथं गाडीत काढली. म्हटलं ठीक आहे ते परवडेल. पण काय ना काहीतरी टेन्शन नाही राहणार. व्यवस्थित सेफली जाऊ आपण. आपल्या मस्तीने नाही पण दुसऱ्याच्या मस्तीने जायचो त्याच्यामुळे. तर असं सगळा विचार करावा लागतो मित्रांनो. जबाबदारी असतील खांद्यावर. तर चला जाऊया आता. बॉर्डर क्रॉस करूया. एक 10 मिनिटातच येऊन जाईल बिलाड बॉर्डर. तर जाऊया बॉर्डरवर. तर गाईज आलोय आपण महाराष्ट्रामध्ये. जस्ट मागे बॉर्डर क्रॉस केली आपण. इकडे बघा लाईन बघा. बॉर्डर क्रॉस करायला लाईन बघा तिकडनं महाराष्ट्रातनं गुजरातला जायला. आणि मुद्दामून लावून ठेवतात. काही कारण नाही मित्रांनो लाईन एवढी लागायची. काटा करायला लाईन लावली आहे मित्रांनो एवढी मोठी. काय बोलायचं काय कळत नाही. आपल्या गाड्यांना बरे इथं पण एवढे पोलीस फोर्स उभी आहे तिथे.
RTO वाले एवढे उभे आहेत तिथे की बस रे बस, बाप रे बाप, खतरनाक RTO वाले उभे आहेत. आणि बाबा चल साईडला. आता मित्रांनो महाराष्ट्रात एंटर झाले. आता आपण चांगला अजून 1 तास 24 मिनिटं दाखवतोय, 86 किलोमीटर वसईला. आता महाराष्ट्रात एंट्री झालोय. आता चला जाऊया कुठेतरी खायला बसूया मस्तपैकी ढाबा बघून आणि नाश्ता करूया. चला भाई साब, कामच झालं मित्रांनो आपलं. फायनली मित्रांनो मनोरी काय हा एरिया काय नाव आहे काय माहिती, इथे येऊन आपल्याला लागली मित्रांनो महापेची बुकिंग. चला मनोरीला येऊन बुकिंग लागली मित्रांनो आपल्याला. बोईसर 15 किलोमीटर आहे, म्हणजे चारोटी फाट्यावरनं बहुतेक असावी ही बुकिंग मला असं वाटतंय. तर चला जाऊया, कस्टमरला पिक करूया. महापेमध्ये सोडायचं आहे त्यांना, तर तिकडनं आपल्याला घरी जायला पण बरं होईल. बुकिंग भेटली तर ठीक आहे, नाही तर एमटी घरी निघून जाऊ. घरी जायचं पण टेन्शन संपलं आता. चला डायरेक्ट जाऊ आता, कस्टमरला पिक करू आणि ड्रॉप करूया महापेला. चला.